तर नमस्कार मंडळी, मी आज आलो होतो पळसदरीला आणि तुम्ही नेहमी मला बघितलं असेल की माझ्या गाडीची ही सीट कधीच खाली नसते. पण आज दुर्दैवाने ही सीट खाली होती. मी मनीषाला नाही घेऊन येऊ शकलो आणि तुम्हाला तर माहिती तिच्या पायाच्या प्रॉब्लेममुळे खूप जड अंतकरणाने म्हणजे मला तुमच्याशी बोलत आहे मी आत्ता की मी आजपर्यंत असं कधीच झालं नाही की मी कुठे गेलो देवदर्शनाला आणि मनीषाला घेऊन गेलो नाही आणि ती माझ्यासोबत आली नाही. पण आता प्रॉब्लेमच असा की डॉक्टरने तिला चालायला कमी सांगितलं आहे आणि तिचे सगळे टेस्ट झाले. तर डॉक्टरने आपल्याला सांगितलं आहे की 30 दिवस त्यांना फिजिओथेरपीची आवश्यकता आहे आणि 30 दिवसात जर त्यांना बरं नाही वाटलं, ते पायाचं जे लिगामेंट 4 सेंटीमीटर फाटलेलं आहे ते जर रिकवर नाही झालं तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. म्हणून त्यांना सध्या चालणं फिरणं फार कमी केलं आहे आणि पळसदरींच्या स्वामीवर माझा खूप मोठा विश्वास आहे. मी जेव्हा पण काही संकटात असतो तेव्हा मी नेहमी इथे येत असतो. काही कारणास्तव मी आज इथलं शूट नाही करू शकलो, त्याच्याबद्दल माफी असावी. पण स्वामींच्या चरणी मी एकच विनंती केली की स्वामी, मला आजपर्यंत तुम्ही खूप संकटातनं बाहेर काढलं आहे. आत्ता पण हे संकट जे माझ्यावर आलं आहे त्याच्यातून मला बाहेर तुम्ही काढाल हे मला माहिती आहे. फक्त एकच मला महाराजांसमोर विनंती करायची होती की फिजिओथेरपीनेच तिचा पाय रिकवर होऊ द्यावा आणि ऑपरेशनपर्यंत जाण्याची वेळ नको येऊ द्या. सॉरी, माझी पण तब्येत थोडी गरम आहे. म्हणून मी पळसदरीच्या मठात आज स्वामींच्या दर्शनाला आलो होतो. एकटाच आलो होतो. ही सीट खाली आहे. खूप वाईट वाटलं. मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर नाही करू शकत, सांगू नाही शकत. पण माझ्या मनावर काय बितती ते मला माहिती. मी मनीषाला खूप मिस केलं आणि मी नेहमी कधी पण या रस्त्याने रात्री 1 वाजता गेलोय, 2 वाजता गेलोय, 3 वाजता गेलोय तर मी बाहेर थांबून स्वामींना नमस्कार करून जातो. माझ्या काही अडचणी असतील तर मी स्वामींना सांगितल्या आणि स्वामींनी त्या अडचणीतनं मला बाहेर काढलं. म्हणून आज मला अचानक अशी आठवण आली की जाऊन मी स्वामींना सांगावं की स्वामी, मला या संकटातून पण काढा. की डॉक्टरने जे मला सांगितलं की 30 दिवस तुम्ही फिजिओथेरपी करा, फिजिओथेरपीच्या नंतर आपण रिपोर्ट्स करू. जर ते 4 सेंटीमीटरचा लिगामेंटचा टेअर ओके झाला तर ठीक आहे, अन्यथा आपल्याला ऑपरेशन करावे लागेल. आणि मला ते सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत. माझी हीच इच्छा आहे की ते पाय तिचा प्रॉपर फिजिओथेरपीने बरा होऊन जावं आणि ती पूर्ववत चालता फिरता यावं. म्हणून स्वामींजवळ मदत मागायला, स्वामींना सांगायला आलो होतो की मनीषाला लवकर बरं करा. ह्याचप्रमाणे मित्रांनो, तुमचंही प्रेम असंच आमच्यावर राहू द्या. तुम्ही पण मनीषासाठी प्रे करा. एवढंच बोलू शकेल की तुम्हीच आम्हाला इथपर्यंत आणलं आहे आणि आता थोडंसं बाकी राहिलं. म्हणजे 91ला पोचलोय, 9,000 बाकी आहे. लालच नाही मला माहिती आहे एक ना एक दिवस ते माझं पूर्ण होणारच आहे. आज नाही, उद्या, परवा. ही पण परीक्षा आहे. अशा अडथळे येणे, अशा अडचणी येणे ठीक आहे. अजून याच्यापेक्षा काही चांगलं लिहिलेलं असेल म्हणून थोडा वेळ होते. तर माझ्या बॉसवर म्हणजे स्वामींवर आणि शंकर महाराजांवर पूर्ण विश्वास आहे. ते मला कधीच हारू देणार नाही आणि आमचे श्याम बाबा सगळ्यांवर माझा विश्वास आहे. तर मला या सगळ्या संकटातनं बाहेर काढतील. तुमचं पण प्रेम असू द्या. तुम्ही पण मनीषासाठी प्रे करा की त्यांची तब्येत लवकर बरं हो, ते लवकर रिकवर हो आणि छान डान्स करो. तुम्ही त्यांचा डान्स बघा. बस एवढंच बोलेल. पण थोडंसं आज इथं जड आहे. ऑलरेडी याच्यात तर बॅटरी आहे पण अजून थोडं जड झालेलं आहे. तुम्हाला माहिती असेल मला इथे बॅटरी आहे, तर अजून थोडं जड झालं आहे. म्हणून मन हलका करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासोबत बनवला आहे. या व्हिडिओमागे काही अशी हे नाही की कुठली सिंपती गेन करणं किंवा काय व्ह्यूज काय नाही. फक्त एक तुम्हाला तुमच्याबद्दल एक गोष्ट पोहोचवणं होतं की रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्समध्ये 4 सेंटीमीटर लिगामेंटला टेअर आहे. गुडघ्याच्या पाठीमागं 2 गाठी आहेत. थोडंसं पाणी जमा झालं आहे आणि त्याचे मेडिसिन आता चालू झालेले आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि 30 दिवस आपल्याला फिजिओ करायची आहे, ते पण आपल्याला जसलोकला जाऊन. तर काही दिवस म्हणजे आता 3-4 दिवस आम्ही व्हिडिओ कॉलवर ते केल्या घरी. पण माझी अशी इच्छा की तिथे जाणंच योग्य राहील. म्हणून आता उद्या सकाळी 6 वाजता 7 वाजता मी निघणार आहे फिजिओसाठी. एवढंच बोलेल की तुमचं प्रेम असू द्या या जोडीवर आणि मनीषासाठी प्रे करा. बाकी सगळं काय आहे आपल्याकडे, स्वामी आहे, सर्व काय. तुमचं प्रेम असू द्यावा हीच तुमच्या चरणी नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ सद्गुरू शंकर बाबा महाराज की जय. जय श्री श्याम. भेटूया लवकरच.
नवीन स्वॅगमध्ये. हारणार नाही भावांनो. चल. तर नमस्कार मंडळी, मी आलो स्वामींच्या दर्शनाला पळसधरी इथे. आणि मंदिरात प्रवेश केल्यानंतर वातावरण एकदम शांत होतं. मंदिरात आल्या आल्या स्वामींचं दर्शन झालं, मन एकदम प्रसन्न झालं. बाजूला आई माऊलींचं दर्शन करून मी पुढे निघालो. शंकर महाराजांचे पण दर्शन झाले होते. साक्षात मला शंकर महाराजांनीच आज ही बुद्धी दिली होती असं मला वाटलं. म्हणून मी मंदिरात प्रथम शंकर महाराजांचे दर्शन केले आणि स्वामींसमोर उभं राहून मी निशब्दच झालो. जसं काही स्वामी माझ्या समोरच उभे होते आणि माझ्याशी बोलत होते असं मला वाटू लागलं. म्हणून मी 2 मिनटं स्वामींकडे बघत राहिलो की स्वामी, हा काय चमत्कार माझ्या आयुष्यात तुम्ही घडवतायत. आणि खरंच स्वामींनीच हा चमत्कार घडवला. आज मला इथे दर्शनाला बोलवलं. त्याच्यानंतर आतमध्ये मी प्रवेश केला, पण काही व्हिडिओ शूटिंगला परमिशन नसल्यामुळे मी पूर्ण आतमध्ये व्यवस्थित शूट करू शकलो नाही. पण तरी माझ्याकडनं जेवढं शक्य झालं मी तुम्हाला पाठवतो. हे आमचे शंकर महाराज, बाजूला गजानन महाराज यांचं दर्शन घेतलं. साक्षात परत स्वामींचं एकदा परत दर्शन घेतलं. मन एकदम असं शांत झालं आणि मनातले जेवढे विचार होते ते सगळे थांबले आणि मी एकदम मुक्तपणे म्हणजे फ्री होऊन मठाच्या बाहेर निघालो. मठाच्या बाहेर वातावरण एकदम मस्त होतं आणि सुंदर असे ढग जमा झाले होते. हे बघून वातावरण बघून एकदमच मन प्रसन्न झालं. या वातावरणात मी मनीषाला खूप मिस केलं. ती जर इथे असते आता म्हटली असते, विशाल काहीतरी रील बनवू. खरंच मी मनीषाला खूप मिस केलं आणि स्वामींचरणी हीच प्रार्थना केली की स्वामी तिला लवकर बरं करा आणि आम्ही जोडीने परत तुमच्या दर्शनाला येऊ. स्वामींच्या चरणी नतमस्तक झालो. तुम्ही पण सर्वांनी मनीषासाठी प्रार्थना करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.